आणि एक शाबासकी असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. हा व्यासपीठ हा का राजकीय व्यासपीठ नाहीये. आणि म्हणून विधिमंडळामध्ये सर्वच पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी राजकारण बाहेर ठेवून आज एकत्रित रीतीने ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी त्या सर्व पक्षाचे त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य असतील, पक्षाचे सर्व नेते असतील, त्यांचा मी मनापासून आभार देखील मानतो. आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये आपल्याला व्यासपीठ मिळतात, त्यावेळी बोलायचं असतो, ते बोलता येईल. पण या सभागृहामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडत असताना त्यामध्ये तो विरोधी पक्षाचा आहे का सत्ताधारी पक्षाचा आहे, त्याला न्याय देणं हे सभापती आणि माननीय उपसभापतीची जी भूमिका आहे ती मला ज्या अर्थी बजवायची आहे त्यावेळी मला असं वाटते राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण भूमिका तिकडे मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून थोडा मी भावनात्मक होऊन जर आज भाषण थोडा करण्याचं काम केलं. आज योगायोगाने माझ्या संगीता अहिर, तुम्ही बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं काम, आमचं काम देखील त्याचं कौतुक केलं. माझी मुलगी ऐश्वर्या अहिर देखील आज ह्याच्यात आलेली आहे. आईचा पण फोन होता. या सर्व कुटुंबातल्या लोकांचं पण एका अर्थाने आज मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं स्वप्न की शेवटी राजकारणामध्ये आपण आज कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जाऊ शकतो, काय करू शकतो, तर मला असं वाटतं एक मोठ्या प्रमाणावरती बहुमान आहे असं मी समजतो. तुमचा उल्लेख करताना प्रत्येकाने मुंबईकर सच्चा मुंबईकर असा केला. मुंबईकर न्याय द्यायची वेळ आली. तो नक्कीच आहे. महत्वाचा विषय असा आहे की काल चेंबूरला एक खूप मोठं झाड पडल्याचा त्याचा मृत्यू झाला. उद्यान विभागानं 2 महिन्यापूर्वी चेतावणी दिली होती की अशा पद्धतीची घटना घडू शकते, लक्ष दिलं गेलेलं एक जबाबदार पदातून. नाही, कसं आहे की आता जबाबदार पदावरती जरी मी असतो तरी देखील विधिमंडळाच्या कामकाजाची जबाबदारी माझ्यावरती. पण आपली सूचना दिलीत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा माननीय मंत्री महोदयांना पण देखील त्या बाबतीत त्या विनंती करीन. पण सभागृहामध्ये जर हा विषय सन्मान्य सदस्याकडनं आला तर नक्कीच त्याला न्याय देण्याचं काम केलं जाईल. पण तुम्ही जसं आता अधिकची माहिती दिली तर त्यात दखल घेऊन ती कारवाई केली. पत्रकार परिषद घेतली. राजकीय पद्धतीत बाजू बदललेली आहे. आणि मी तर तुम्ही बघितलं असेल आज काय जरी सांगितलं असेल की जरी केली आहे त्यांनी मी माझ्या वाक्यामध्ये आणि कविता पण जी मी केली, शेवटी किती जरी झालं तरी देखील आपल्या ज्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जे चालले जे वैचारिक आणि जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडून आणि मी म्हटल्याप्रमाणे का राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे करायचं तर मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची एक सुवर्ण संधी आहे. आणि त्या सुवर्ण संधी मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार या लोकांना न्याय देण्यासाठी कसं उपयोग करता येईल मी ते प्रयत्न करेन. सर, राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद झाली. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केला की जे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षाकडे जातात, ते देह विक्री करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल परवा गेल्या आठवड्यामध्येच काय सांगायचं मी सांगायचं, परंतु मी कुठचंही राजकीय भाष्य करणार नाही. त्याच्याबद्दलची जी काय प्रतिक्रिया आहे ते पक्षाचे प्रवक्ते किंवा इतर पक्षाचे नेते देतात. मेसेज केलं होतं तुम्हाला त्यांनी काल बोलून पण दाखवलं. रिप्लाय पण आला. बघा, आज वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे. वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही. ते आज लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल देतील. उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही. वरळी हे कोणासाठी केलं जातं ते एका पक्षाचे नेते ते मुंबईतले 36 विधानसभेचे कुठच्याही विधानसभेमध्ये जाऊ शकतात. नाही, कुठच्याही विधानसभेमध्ये ते करू शकतात. नाही, कोण असेल आणि नसेल हे कठीण असं कोणाला काही नसतो. निवडणुका असतात, परिस्थिती अनुसार असतात. आता 2014 झाली, मी पण खूप विकास कामं केली. याचा अर्थ लोकांनी त्यावेळी मला मतदान दिलं नाही कारण मोदींची लाट होती आणि हे दिले, म्हणजे त्यामुळे कोणी दिले नाही अशातला भाग नाही. मी आजही वरळीमध्ये गेलो तर मला तोच मान तोच सन्मान आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून जो मान आणि सन्मान राहतोच,
तर मला असं वाटत नाही ह्याच्यातून काय होतं. ते एका पक्षाचे नेते, ते 36 विधानसभेमधून कुठेही लढू शकतील. भाऊ एक मुंबईकर मी प्रश्न विचारतो. गेले अनेक वर्ष पालिकेवरती प्रशासन होतं आणि त्यानंतर आता सत्ताधारी बसलेले आहेत. आता जी काही काल दुर्घटना घडली त्यावरती सत्ताधारी अधिकाऱ्यांवरती सगळ्या गोष्टी थोपवत आहेत आणि अधिकारी झोपेला जाऊन घेत आहेत. बघा परत एकदा मला आपल्याला व्यवहार केलेला होता हा. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जी गेलं. जी जी परत एकदा सॉरी त्यामुळे ही दुर्घटना घडली असं म्हटलं जातं. नाही, दुर्घटना घडणं हे दुर्दैवी आहे. म्हणून प्रशासन यांनी जागृत राहणं हे गरजेचंच आहे. पाऊस खूप मोठा आज झाला आणि 1-2 दिवस अजून मोठा पाऊस होणार आहे. पण तुम्ही जरा विसरतात की मी आता उपसभापती म्हणून बोलतोय. तर म्हणून तुम्ही जे अपेक्षित करताय की माझ्याकडनं मला असं वाटते ती भूमिका तुम्ही काही सांगू शकता? मी बोललो ना, ऑलरेडी इन्स्ट्रक्ट बोललो मी. पण ते करत नाही. एक संविधानातलं घटनात्मक पद आहे आणि माझी भूमिका या व्यासपीठावरून सभागृहाचं जे कामकाज आहे, सभागृहामध्ये ज्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत ते देण्यात आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी ज्यावेळी कामकाजाला सुरुवात केली अनेक लक्षवेधीला न्याय दिलं. विक्रम काळेंची लक्षवेधी तर एकदम वेदनादायक करणारी आहे. ते शिक्षकांना मारलं जात आहे. म्हणजे ही पण ज्या विषयाचे आहेत मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून माझी भूमिका पुढच्या काळामध्ये त्याच राहणार. विषयावरती पुन्हा एकदा विचारतोय की जरी सूचना दिल्या जातील. भाऊ सभागृहामध्ये विचारलं नाही तरी एक नाही, मी जबाबदार- व्यक्ती म्हणून घेऊन सोमवार मुंबईकर दोन म्हणून सभागृहावरती माहिती देऊन कारवाई मुंबईकर केली. म्हणून घेऊन असं सोमोटिव्हली करता येत नाही. तो नॉन पार्लिमेंट होतो. पण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईन. धन्यवाद.